काय वाटतं तुला कसा रिस्पॉन्स येईल? रिस्पॉन्स हे बघ आर्या, मी खूप मनापासून सांगतो तुला, तू खूप मेहनत घेतेस आणि तुझ्या मेहनतीला फळ हे नक्की मिळणार. अँड आय नो की स्लोली का होईना आपल्या प्रोडक्टची डिमांड आणि सेल मार्केटमध्ये नक्की वाढेल. आय एम डॅम शुअर. आय होप सो. येस. बरं, बोलत तो घर आले, बॉक्सेस रेडी आहेत सगळे? आणतायत शोभाताई. शोभाताई, मी मदत करतो त्यांना. चल ना. सगळा माल विकला जाईल ना? दादा, तसं सांगता येणार नाही, पण मी प्रयत्न नक्की करेन. प्रयत्न नाही, सगळाच्या सगळा माल विकला गेला पाहिजे. माझ्या बहिणीने फार कष्ट घेतले त्यासाठी. सगळाच्या सगळा माल विकला गेला नाही ना, तुला बरणीत भरेन मी, विकेन मार्केटमध्ये. दादा, काय करतोयस तू? अरे तो मुलगा मला एवढी मदत करतोय, तू त्याच्यावरच रागाव. आणि काय रे, कुठल्याही बिझनेस मध्ये 100% तो माल विकला जाईल. बाकीच्यांचं बोलत नाही मी, तुझ्याबद्दल बोलतोय मी. सगळाच्या सगळा माल विकला गेला पाहिजे. ठीक आहे आर्या, चल मी येतो. जास्तीत जास्त माल कसा विकला? जास्तीत जास्त नाही, सगळाच्या सगळा माल विकला गेला पाहिजे. बर. दादा, का वागतोस रे तू असा? तुला माहिती आहे ना, तुझ्या इतका साकेत पण मला जवळचा आहे, तरी तू त्याच्यावर नेहमी ओरडत असतोस. आणि हो, यापुढे तू साकेतवर ओरडून बोललेलं मला चालणार नाहीये. मी मोठ्याने बोललो? हो, माझा आवाजच तसा आहे, पण तुझी काळजी वाटली म्हणून बोललो, तुझ्यासाठी बोललो. दादा, तू मुंबईला जाऊन ड्युटी का जॉईन करत नाहीस? कदाचित तुझी तिकडे गरज जास्त आहे. माझ्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा ना, तुझा हा सगळा राग त्या क्रिमिनल्सवर जाऊन काढ. बरं पडेल मला पण जरा. माझं काम सुरूच आहे. हो, हे असं विदाऊट वर्दी? दादा, तू का असं काम करतोस की अर्ध्या वेळेला तू नुसता सस्पेंड झालेला असतोस? तू कामावर कमी आणि सस्पेन्शनवर जास्त असतोस. पॉलिटिक्स चाललंय माझ्या विरोधात. मी जर सलग सेवेत राहिलो तर माझं प्रमोशन होईल. प्रमोशन झाले की मी कमिशनर होईल. मी कमिशनर झालेलं कोणाला चालणार नाही, म्हणून पॉलिटिक्स चाललंय माझ्या विरोधात. म्हणून मी कायम सस्पेंड असतो. मला तरी कुठं कमिशनर व्हायचंय. मी बरा आहे आपला गरीब बिचारा बापडा इन्स्पेक्टर जामकर. हो ना? पण तू तिथे मी, म्हणून चाललंय माझं हे सगळं. धन्य आहेस तू. ra